शतकामध्ये भगवान आदिदेव महादेव भगवान शंकर छत्रपतींच्या अवतारामध्ये रक्षण करण्याकरता येतात. म्हणून नीट ऐका, धर्माचं पालन करण्यासाठी तुकोबराने हातामध्ये शास्त्र घेतलं, शास्त्र आणि धर्माचं रक्षण करण्याकरता छत्रपतीने हातात शस्त्र घेतलं, शस्त्र. म्हणून शास्त्र आणि शस्त्र हे दोन धर्माला गरजेचे आहेत. धर्माचं पालन करायचं असेल तर त्याला शास्त्र माहित पाहिजे. म्हणून नीट ऐका, आमच्या खांद्यावर धर्माची जबाबदारी आहे. आम्ही धर्मप्रचारक आहोत, बरोबर आहे ना? कीर्तनकार म्हणजे कोण आहे? धर्मप्रचारक आहे. तो धर्मप्रचारकाला शास्त्राचं ज्ञान असावं. कारण ज्या धर्माचा प्रचार करायचा आहे त्या धर्माचं शास्त्र जर तुला माहित नसेल तर तो कोणत्या धर्माचा कसा प्रचार करणार? म्हणून अगोदर ज्याला धर्माचा प्रचार करायची जबाबदारी तुम्ही आमच्या खांद्यावर दिली आहे ना, तुम्ही आम्ही धर्मप्रचार करत ना, अगोदर धर्मप्रचारकाला शास्त्र माहित पाहिजे. आणि हातात शास्त्र घेतलं तर धर्माचं पालन, आणि हातात शस्त्र घेतलं तर धर्माचं रक्षण. म्हणून 16व्या शतकामध्ये हे दोन महापुरुष, दोन अंश अवतार झाले. एक विष्णूचा अवतार आणि एक भगवान शंकराचा अवतार. विष्णूच्या अवतारामध्ये धर्माचं पालन करण्याकरता तुकोबराने धर्माचं पालन केलं, आणि त्याच कालखंडामध्ये भगवान शंकराने छत्रपतींच्या अवतारामध्ये येऊन धर्माचं हातात शस्त्र घेऊन रक्षण केलं. म्हणून हे दोन महापुरुष तेवढ्याच तोला मुलाचे आमच्यासाठी. चंद्र सूर्य असेल तोपर्यंत ही कीर्ती दोघांची शिल्लक आहे. फक्त आमचं कर्तव्य एवढंच आहे, ज्यांनी आम्हाला धर्माचं ज्ञान करून दिलं. नाहीतर आम्हाला शास्त्र कुठे माहित होतं? शास्त्र कळायला विद्वत्ता लागते. शास्त्र कळायला आपण तेवढे ज्ञानी पाहिजे तर शास्त्र कळेल. आम्हाला वेद कळत नव्हता, आम्हाला शास्त्र कळत नव्हतं, पण आमच्या प्राकृत भाषेमध्ये वेदालाही आमच्या घरी पाणी भरायला लावलं ते तुकोबरांच्या गाथ्यानं. तर वेदाचा तो अर्थ आम्हा शिवच ठाव. देव भाषेमध्ये लपलेलं शास्त्र प्राकृत भाषेमध्ये आणून ज्या महात्म्यानं दिलं ते तुकोबर आहे. कारण शास्त्र हे पालन केलंय धर्माचं. तुकोबर आहे, पालन करतात आणि महाराजांचे रक्षण करतात. म्हणून जे आमच्यासाठी तुम्ही करून गेला, जो आमच्यासाठी हा अनमोल ठेवा ठेवून गेला, याची आम्ही कृतज्ञता बाळगतोय. आम्हाला जाण आहे त्याची. म्हणून तुम्ही जे आम्हाला हा मेवा दिलाय, स्वातंत्र्याचा मेवा, स्वराज्याचा मेवा, धर्माचा मेवा, पालनाचा मेवा, शास्त्राचा मेवा, याची कृतज्ञता जाणणं हे आपलं काम आहे. महाराजांची जयंती म्हणजे फक्त बाकीच्या गोष्टी नाहीये.